उपमहापौर दालनात दुरुस्तीनंतर पुन्हा टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद यांचं विधान, टिपूचा फोटो लावणं चुकीचं नसल्याचा दावा. भाजपनं राजकीय फायद्यासाठी टिपूची कबर खणली. शेतकरी जनतेच्या प्रश्नावर कधी आंदोलन केले का? सपकाळांविरोधातल्या आंदोलनाचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार. अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयामध्ये गैरप्रकार. शासकीय दुखवटा असताना अल्पसंख्याक विकास विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचा युवक काँग्रेसच्या अक्षय जैन यांचा आरोप. पोद्दार इंटरनॅशनलसह अनेक शाळांना लाभ. अब्दुल सत्तारांच्या दर्शनानंतर तरुणांनी मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं. सिल्लोडच्या आंबेगावातल्या मंदिरातला प्रकार. मांसाहार करून मंदिरात दर्शनाला गेल्याचा आरोप. नाशिक स्थायी समिती सदस्यांची महापौरांकडून घोषणा. भाजप 9, शिवसेना 4 अशा एकूण 16 सदस्यांची निवड. मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांनाही लॉटरी. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. कृषीमंत्री भरणे बंगल्यावर बैठकीचं आयोजन. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा. बारामतीत अजित पवारांचा 15 फुटी पुतळा उभारला जाणार. शहरातल्या तिरंगा चौकात पूर्णाकृती पुतळा. तर नटराज नाट्य कला दालनात अजित पवार यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं होणार म्युझियम. राज ठाकरेंकडून पुण्यातल्या मनसे नेत्यांची कानउघडणी. पुणे मनपा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे मनसे नेत्यांना झापलं. बैठकीत पदाधिकारी पराभूत उमेदवारांची खरडपट्टी. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयाची दुरवस्था. विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होणार असतानाही कार्यालय मात्र तयार नाही. महापालिका प्रशासनाकडून कुठलीही तयारी नाही. पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. मोदी फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनची घेणार भेट. मॅक्रॉन यांचा उद्यापासून 19 फेब्रुवारी दरम्यान भारत दौरा. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अटकेत. पोलिसांनी दीपक शर्मा नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गँगस्टर अबू सलेमला सुप्रीम कोर्टाचा झटका. सुप्रीम कोर्टानं सुटकेची याचिका फेटाळली. याचिकेवर सुनावणीच, कोर्टाचा नकार. अकोला शहरातल्या संतोषी माता चौकामध्ये अपघाताचा थरार. भरधाव स्कॉर्पिओनं 2 कारसह 3 दुचाकींना उडवलं. अपघातात 7 ते 8 जण गंभीर जखमी.